Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English lesson The Tempest. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 9th standard semi-English lesson The Tempest हा बघणार आहोत. Let's get started. मित्रांनो द टेम्पेस्ट याचा अर्थ होतो व्हायलेंट स्टॉर्म म्हणजे एक अतिशय भयानक असं वादळ. तर स्टोरीला सुरुवात करूया आपण. Prospero was the Duke of Milan in the Kingdom of Naples. He was such a studious and learned scholar that he spent most of his time reading books, while his brother Antonio managed the business of ruling his dukedom. तर मित्रांनो प्रॉस्पेरो जो आहे हा होता मिलानचा ड्यूक. ड्यूक म्हणजे काय? ड्यूक म्हणजे सरदार. इन द किंगडम ऑफ नेपल्स, जे की नेपल्सच्या किंगडममध्ये नेपल्सच्या राज्यामध्ये येत होतं. ही वॉज सच अ स्टडियस अँड लर्न स्कॉलर. तो इतका स्टडियस आणि लर्न होता म्हणजे अभ्यासू आणि शिकलेला होता. स्कॉलर म्हणजे विद्वान होता. दॅट ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रिडिंग बुक्स, की तो आपला बराचसा वेळ हा पुस्तकं वाचण्यामध्ये घालवायचा. वाईल हिज ब्रदर अँटोनियो मॅनेज द बिझनेस ऑफ रुलिंग हिज ड्यूकडम. त्याच्याऐवजी त्याचा भाऊ अँटोनियो हा त्याचं ड्यूकडम म्हणजे त्याचं जे राज्य होतं ते सांभाळायचं काम करायचा, म्हणजे प्रॉस्पेरोच्या ऐवजी त्याचा भाऊ अँटोनियो हा राज्यकारभार बघायचा. नाऊ अँटोनियो वॉज अ ट्रेचरियस मॅन. पण आता हा जो अँटोनियो आहे प्रॉस्पेरोचा भाऊ हा एक ट्रेचरियस मॅन होता, म्हणजे एक विश्वासघाती मनुष्य होता. अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान. आणि त्याला आपल्या भावाच्या ऐवजी मिलानचा ड्यूक बनायची इच्छा होती. इन हिज ब्रदर्स प्लेस. इन फॅक्ट अँटोनियो वुड नॉट हॅव हेजिस्टेटेड टू किल प्रॉस्पेरो. आणि अँटोनियो जो आहे त्याला प्रॉस्पेरोला मारून टाकण्यामध्ये सुद्धा संकोच वाटला नसता. बट ही न्यू दॅट द पीपल लव्ह देअर ड्यूक. पण त्याला माहिती होतं की त्या राज्यामधले जे लोक आहेत त्यांचं प्रॉस्पेरोवर प्रेम आहे. अँड वुड नेव्हर फॉरगिव्ह हिज मर्डरर. आणि त्याला मारणाऱ्याला ते कधीच माफ करणार नाहीत हे अँटोनियोला माहिती होतं. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपल्स हु वॉज प्रॉस्पेरोज एनिमी. त्यामुळे अँटोनियोने काय केलं, त्याने अलोन्सो सोबत हातमिळवणी केली. आता हा अलोन्सो जो आहे तो नेपल्सचा राजा होता आणि प्रॉस्पेरोचा एनिमी होता, म्हणजे शत्रू होता. अँटोनियो आणि अलोन्सो या दोघांनी हातमिळवणी केली. दे टूक प्रॉस्पेरो टू सी अँड वेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड दे पुट प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. ते दोघं प्रॉस्पेरोला समुद्रामध्ये घेऊन गेले आणि जेव्हा ते जमिनीपासून फार लांब गेले म्हणजे समुद्रात खोलवर गेले तेव्हा त्यांनी प्रॉस्पेरो आणि त्याची छोटीशी मुलगी मिरांडा या दोघांना एका तुटक्या जुन्या बोटमध्ये एका नावेमध्ये बसवलं आणि त्यांना तिथेच सोडून समुद्रामध्ये सोडून हे सर्व परत चालले आले. प्रॉस्पेरो अँड मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. अशा प्रकारे बिचारा प्रॉस्पेरो आणि त्याची मुलगी मिरांडा या दोघांनाही त्या समुद्रामध्ये तसंच भरकटण्यासाठी सोडून देण्यात आलं. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan and all his wealth and power. अशा प्रकारे अँटोनियोनी ड्यूकडम जे आहे मिलानचं म्हणजे जे राज्य आहे ते मिळवलं आणि त्यासोबतच तिथली सर्व वेल्थ आणि पॉवर म्हणजे सत्ता आणि संपत्ती त्याला मिळाली. अशा प्रकारे अतिशय विश्वासघातीपणाने अँटोनियोने ड्यूकडम जे आहे प्रॉस्पेरोचं ते मिळवलं. Now along the Prosperous courtiers was a true and loyal lord called Gonzalo. आता या प्रॉस्पेरियोच्या कोर्टियर्समध्ये म्हणजे जे दरबारी होते, मंत्री होते, त्यांच्यामध्ये एक ट्रू लॉयल लॉर्ड होता, म्हणजे एक निष्ठावान असा एक मंत्री होता ज्याचं नाव होतं गोंझालो. आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक, गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स. आपल्या राईटफुल ड्यूक, राईटफुल म्हणजे लॉफुल म्हणजे योग्य अशा सरदारासाठी त्या गोंझालोने, जो की एक लॉयल लॉर्ड होता, एक निष्ठावान असा मंत्री होता, त्याने आपल्या ड्यूकच्या प्रेमापोटी त्या तुटक्या बोटीमध्ये म्हणजे जी जुनी बोट होती ज्यामध्ये प्रॉस्पेरो आणि मिरांडाला बसून सोडून देण्यात आलं होतं त्यामध्ये त्याने फ्रेश वॉटर म्हणजे प्यायचं शुद्ध पाणी, फूड म्हणजे जेवण आणि क्लोथ्स म्हणजे काही कपडे ठेवलेले होते, चोरून लपून ठेवले होते. अँड अलॉंग विथ देम प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूड पोझेशन हिज बुक्स. आणि त्यासोबतच त्याने प्रॉस्पेरोचे सगळ्यात व्हॅल्यूड पोझेशन
म्हणजे सगळ्यात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याचे पुस्तकं सुद्धा त्याने त्यामध्ये ठेवली. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप फेस बाय प्रॉस्पेरो. आता आपण इमॅजिन करू शकतो की प्रॉस्पेरोला किती त्या समुद्रामध्ये संकटाचा सामना करावा लागला असणार. कास्ट अड्रिफ्ट इन अन ओअरलेस बोट विथ अ बेबी गर्ल टू केअर फॉर. कास्ट अड्रिफ्ट इन अन ओअरलेस बोट. ओअरलेस म्हणजे काय, तर वल्ले नसलेल्या एका बोटमध्ये तो बसून होता आणि त्याच्यासोबत एक तान्ही मुलगी होती जिची सुद्धा त्याला काळजी घ्यावी लागत होती. हावेवर दे वर फॉर्च्युनेट दॅट द बोट रिच्ड अन आयलँड. पण ते दोघंही खूप नशीबवान ठरले की ते जहाज हे एका आयलँडवर पोहोचलं. अँड दे लँडेड इन सेफ्टी. आणि ते सुरक्षितरित्या त्या आयलँडवर उतरले. अशा प्रकारे प्रॉस्पेरो आणि मिरांडा एका आयलँडला पोहोचले. आयलँड म्हणजे बेट. समुद्रामधील एका बेटावरती सुरक्षितरित्या उतरले. द आयलँड वॉज अन एन्चॅन्टेड आयलँड. आता ज्या आयलँडवर ते उतरले होते ते एक एन्चॅन्टेड आयलँड होतं, म्हणजे मॅजिकल, जादुरी. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ एन एव्हिल विच, सायकोरॅक्स. बरेच वर्षापासून त्या आयलँडवर एक एव्हिल विच म्हणजे एक अतिशय दृष्ट अशी चेटकीन, जिचं नाव होतं सायकोरॅक्स, तिचा कब्जा होता. हू हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट्स शी फाउंड ऑन द आयलँड. आणि त्या आयलँडवर जे चांगले स्पिरिट्स, चांगले आत्मे तिला मिळाले होते त्या सर्वांना तिने कैद करून ठेवलेलं होतं. शी हरसेल्फ हॅड डाईड बिफोर प्रॉस्पेरो अराइव्ड ऑन द आयलँड. प्रॉस्पेरो आयलँडवर पोहोचायच्या आधी तिचा मृत्यू झालेला होता. बट द स्पिरिट्स रिमेन ट्रॅप्ड इन देअर प्रिझन. पण जे आत्मे होते ते अजूनही आपल्या प्रिझनमध्ये, आपल्या तुरुंगामध्ये कैद होऊन पडलेले होते. द ट्रंक ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलँड्स. आणि त्यांचं प्रिझन काय होतं, तर त्या आयलँडवरचे मोठमोठ्या झाडांचे जे खोडं होते, ट्रंक होते, त्यामध्ये ते सर्व आत्मे कैद होऊन पडलेले होते. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. प्रॉस्पेरो स्वतः एक ग्रेट मॅजिशियन होता, एक महान जादूगार होता, कारण आयुष्यभर त्याने जादूचा अभ्यास केलेला होता. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन स्पिरिट्स ऑफ होम एरियल वॉज द चीफ. आपल्या जादूच्या शक्तीने प्रॉस्पेरोने ते सर्व कैद पडलेल्या आत्म्यांना मुक्त केलं, ज्या आत्म्यांमधला एरियल हा म्होरक्या होता, म्हणजे त्या आत्म्यांचा सरदार होता एरियल, त्याला सुद्धा प्रॉस्पेरोने तिथून मुक्त केलं. द स्पिरिट्स वेअर सो ग्रेटफुल टू प्रॉस्पेरो दॅट दे प्रॉमिस्ड टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. जे स्पिरिट्स होते ते प्रॉस्पेरोशी इतके फेथफुल, इतके त्याच्याशी निष्ठावान राहिले की त्यांनी प्रॉमिस केलं प्रॉस्पेरोला की ते नेहमी त्याच्या आज्ञेमध्ये राहतील, त्याची आज्ञा पाळतील. कारण प्रॉस्पेरोने त्यांना मुक्त केलं होतं, त्यामुळे ते सगळे स्पिरिट्स प्रॉस्पेरोच्या आज्ञेमध्ये राहणार होते. इन द वुड्स नियर बाय प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबन, अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. जवळच्या जंगलामध्ये प्रॉस्पेरोला कॅलिबन नावाचा एक वाकडा तिकडा असा अतिशय अगली असा मॉन्स्टर म्हणजे राक्षस सापडला. ही वॉज द सन ऑफ सायकोरॅक्स द विच. तो सायकोरॅक्स चेटकिनीचाच मुलगा होता. कॅलिबन बिकेम प्रॉस्पेरोस सर्वंट. पुढे हा कॅलिबन प्रॉस्पेरोचा सर्वंट म्हणजे गुलाम बनला. अपार्ट फ्रॉम बिंग हिडियस अँड हॉरिबल इन अपिअरन्स, ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स. आपल्या अपिअरन्समध्ये, दिसण्यामध्ये तो अतिशय किळसवाना आणि भयंकर तर होताच, शिवाय त्याच्या हॅबिट्स, त्याच्या सवयीसुद्धा तितक्याच घाणेरड्या आणि ब्रुटल होत्या, म्हणजे किळसवान्या होत्या. नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्राईड, प्रॉस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर. प्रॉस्पेरोने खूप प्रयत्न केला, पण प्रॉस्पेरो काही त्याला सुधारू शकला नाही. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. त्यामुळे आता एरियलचं जॉब होता, एरियलचं काम होतं त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि तो कॅलिबन आपली कामं बरोबर करतो की नाही हे बघणं. टाइम पास अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. पुढे असाच वेळ निघून गेला, बरेच वर्ष निघून गेले आणि मिरांडा एक सुंदर आणि स्वीट मुलगी बनली, म्हणजे मोठी झाली. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो. आयलँडवरचे आत्मे हे इतके वर्ष प्रॉस्पेरोशी लॉयल आणि फेथफुल, विश्वासामध्ये आणि निष्ठावान राहिले. हू रूल्ड देम वाईजली अँड वेल. आणि प्रॉस्पेरोने सुद्धा त्यांच्यावर अतिशय वाईजली आणि वेल, अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय समजूतदारीने राज्य केलं.
Now it came to pass that Alonso, the king of Naples, his brother Sebastian, and Antonio, the wicked brother of Prospero, were sailing in a ship close to the enchanted island. आता झालं असं की अलोन्सो जो की नेपल्सचा राजा होता त्याच्यासोबत त्याचा भाऊ सेबेस्टियन च्यासोबत अँटोनियो जो प्रॉस्पेरियोचा दृष्ट भाऊ होता हे सर्वच्या सर्व लोक एनचँटेड आयलँड ज्यावर प्रॉस्पेरियो राहत होता तिथून जहाजामध्ये बसून चाललेले होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयल लॉर्ड कोर्टियर गोंझालो. त्या जहाजामध्ये फर्डिनांडचा नेपल्सचा किंग प्रिन्स म्हणजे नेपल्सचा राजकुमार फर्डिनांड सुद्धा होता आणि त्यासोबत म्हातारा लॉयल कोर्टियर निष्ठावान मंत्री गोंझालो सुद्धा होता. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ किंगडम. हे सर्वचे सर्व लोक आपल्या राजकुमारीच्या लग्नावरून मॅरेज सेलिब्रेशनवरून परतत होते. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. जसं प्रॉस्पेरियोला कळलं की त्याचे शत्रू हे त्याच्या आयलँड जवळूनच चाललेले आहेत, प्रॉस्पेरियोने समुद्रामध्ये एक अतिशय भयानक वादळ जे आहे ते निर्माण केलं. द रॉयल शिप वॉज टर्न अँड टॉस्ड ऑन द स्टॉर्मी वेव्स. त्या अतिशय भयंकर लाटांवर, वादळी लाटांवर ते रॉयल शिप टर्न अँड टॉस्ड म्हणजे हेलकावे खाऊ लागलं. इट सीम्ड ॲज इफ इट वुड सिंक एनी मोमेंट अलॉंग विथ ऑल द पीपल ऑन बोर्ड. जणू असं वाटत होतं की ते संपूर्ण जहाज कोणत्याही क्षणी बुडू शकेल त्यावर उपस्थित सर्व लोकांना घेऊन. ॲज द टेम्पेस्ट रेज्ड, प्रॉस्पेरो लेड हिज डॉटर टू द शोअर ऑफ द आयलँड अँड शोड हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स. जसं ते वादळ अधिक वाढू लागलं, प्रॉस्पेरो आपल्या मुलीला घेऊन आयलँडवर शोअरवर म्हणजे किनाऱ्यावर गेला आणि त्यांनी तिला दाखवलं की कशा प्रकारे ते जहाज त्या वादळी लाटांमध्ये स्ट्रगल करत आहे, संघर्ष करत आहे. मिरांडा, अ काइंड हार्टेड गर्ल, begged her father to have pity on the people caught in the storm. मिरांडा, जी की एक अतिशय दयाळू मनाची मुलगी होती, ती आपल्या वडिलांना विनवणी करू लागली की त्या लोकांना, जे लोक वादळामध्ये अडकलेले आहेत, त्या लोकांवर तुम्ही थोडी दया दाखवा. ती आपल्या वडिलांना म्हणू लागली. ओ फादर, शी बेग्ड, इफ बाय युअर आर्ट यू हॅव रेस्ड दिस ड्रेडफुल टेम्पेस्ट, प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव, सेव्ह द पुअर सोल्स ऑन बोर्ड. ती आपल्या वडिलांना म्हणाले की ओ फादर, जर तुम्ही तुमच्या जादूच्या शक्तीने हे वादळ निर्माण केलेलं असेल तर प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म. क्वेल म्हणजे शमवणे, थांबवणे. प्लीज हे वादळ तुम्ही थांबवा आणि त्या बिचाऱ्या लोकांना, जहाजावरच्या त्या बिचाऱ्या लोकांचा जीव वाचवा, अशी विनवणी मिरांडा आपल्या वडिलांना करू लागली. प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रॉस्पेरोने आपल्या मुलीला सांगितलं की घाबरू नकोस. आय हॅव सो ऑर्डर्ड इट दॅट नो पर्सन ऑन दॅट शिप विल बी हर्ट इन एनी वे. प्रॉस्पेरो म्हणाला की मी अशी आज्ञा दिलेली आहे की जहाजावरच्या कोणत्याही व्यक्तीला कुठलंही नुकसान पोहोचणार नाही. आय इंटेंड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम. मी त्या जहाजावरील प्रत्येकाला वाचवणार आहे. बट वॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट, ही सेड टू हर. तो तिला म्हणाला, पण जे काही मी आता करत आहे ते सर्वच्या सर्व तुझ्यासाठी करत आहे, असं प्रॉस्पेरो मिरांडाला म्हणाला. मिरांडा वॉज पझल्ड. आणि प्रॉस्पेरियोने जेव्हा असं म्हटलं तेव्हा मिरांडा खूप पझल्ड म्हणजे कन्फ्यूज झाली, तिला कळलं नाही. वाय शुड हर फादर पुट द शिप अँड हिज क्रू इन पेरिल फॉर हर सेक. तिने विचार केला की का बरं तिचे वडील त्या बिचाऱ्या लोकांना, त्या जहाजाला, त्यावरील क्रूला पेरिल म्हणजे संकटात टाकतील, आणि ते पण तिच्यासाठी. तिला हे सर्व काही उमगलं नाही. देन फॉर द फर्स्ट टाइम प्रॉस्पेरो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. तेव्हा पहिल्यांदा प्रॉस्पेरियोने आपली पास्ट लाईफ म्हणजे जुन्या काळातली जी गोष्ट होती की त्या प्रॉस्पेरियोला कशा प्रकारे त्याच्या भावाने धोका दिला होता, ती सर्व स्टोरी प्रॉस्पेरियोने पहिल्यांदा मिरांडाला सांगितली. ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज अलोन्सो अँड सेबेस्टियन विद इन हिज पॉवर. त्याने सांगितलं की त्याने ते टेम्पेस्ट याचसाठी निर्माण केलं आहे की त्याला त्याचे एनिमीज
त्याचे शत्रू अलोन्सो आणि सेबेस्टियन यांना त्याच्या जादूच्या शक्तीच्या आत आणायचं आहे. Having narrated this story, Prospero touched Miranda with his magic stick, and she felt fast asleep. आपली स्टोरी सांगितल्यानंतर प्रॉस्पेरोने मिरांडाला आपल्या जादूच्या छडीने टच केलं, स्पर्श केला आणि मिरांडा लगेच झोपी गेली. नाव एरियल appeared before him to give an account of the storm. आता प्रॉस्पेरो समोर एरियल प्रकट झाला आणि आता त्या स्टॉर्ममध्ये काय काय घडले याची स्टोरी तो प्रॉस्पेरोला सांगू लागला. He gave a lively story of the fears of the sailors, the anxiety of the lords, and how Prince Ferdinand, King Alonso's son, had leaped into the sea. त्यांनी अतिशय जिवंत कथा सांगितली. आखो दिका हाल ज्याला आपण म्हणतो तो सांगितला. कशा प्रकारे ते सेलर्स घाबरलेले होते, कशा प्रकारे जे लॉर्ड्स आहेत, मंत्री आहेत, ते अस्वस्थ झाले होते आणि कशा प्रकारे प्रिन्स फर्डिनॅन्ड जो की अलोन्सोचा मुलगा होता त्याने समुद्रामध्ये उडी मारली होती. His father and the rest of the royal party feared that he was dead. त्याचे वडील म्हणजे अलोन्सो आणि बाकी जेही लोक होते जहाजावरील त्यांना अशी भीती वाटत होती की फर्डिनॅन्ड जो आहे तो मृत्यू पावलेला आहे, समुद्रात बुडून तो मेलेला आहे. The prince for his part believed that his father and the other lords had gone down with the ship. दुसरीकडे प्रिन्सला वाटत होतं की त्याचे वडील आणि बाकी इतर लोक ही जहाजासोबत बुडून मृत्यू पावलेले आहेत. म्हणजे त्यांना वाटत होतं की समोरचा डेड झालेला आहे, मेलेला आहे. आता एरियलचं सॉन्ग दिलेलं आहे, आपल्याला वाचून घेऊ आपण. Full fathom 5 the father lies, of his bones are coral made. Those are pearls that were his eyes, nothing of him that doth fade. But doth suffer a sea change into something rich and strange. Sea nymph hourly ring his knell, hark now I hear them ding dong bell. In reality, Ariel informed Prospero that the ship was safely anchored in one corner of the island. Ferdinand was all alone on the beach, and Alonso, Antonio, and Gonzalo and the others were wandering about on the island not knowing where to go. तर रियालिटीमध्ये ॲक्च्युली प्रॉस्पेरियोला एरियलने इन्फॉर्म केलं की कशा प्रकारे जे जहाज आहे ते सेफली समुद्राच्या किनाऱ्याला, आयलँडच्या किनाऱ्याला लागलेलं आहे. फर्डिनॅन्ड जो आहे तो एकटाच बीचवर भटकत आहे आणि दुसरीकडे अलोन्सो, अँटोनियो, गोन्झालो हे सुद्धा दुसरीकडे आयलँडवर भटकत आहेत. त्यांना कुठं जायचं हे कळत नाही आहे. तर हे सर्व एरियलने गाण्याच्या माध्यमातून प्रॉस्पेरियोला सांगितलं. Ariel, my joyful spirit, said Prospero, bring Ferdinand here at once, for my daughter must see him. प्रॉस्पेरो म्हणाला, एरियल माय जॉयफुल स्पिरिट, माझ्या आनंदी आत्म्या, फर्डिनॅन्डला इथे घेऊन ये, माझ्या मुलीने त्याला बघितलं पाहिजे. रिमेंबर मास्टर, आय हॅव सर्व्ड यू जॉयफुली ऑल दीज इयर्स अँड यू प्रॉमिस्ड मी दॅट यू वुड सेट मी फ्री वन डे. एरियल प्रॉस्पेरियोला म्हणाला की मास्टर, तुम्हाला लक्षात आहे ना, इतके वर्ष मी खूप इमानी इतबारे तुमची सेवा केली आणि तुम्ही मला प्रॉमिस केलेलं आहे, तुम्ही मला वचन दिलेलं आहे की एक दिवस तुम्ही मला फ्री कराल, एक दिवस तुम्ही मला मुक्त कराल. ओबे माय कमांड्स नाऊ, प्रॉस्पेरियो सेड टू हिम, अँड इन 2 days आय शॅल सेट यू फ्री. प्रॉस्पेरियो म्हणाला की आत्ता माझी तू कमांड, माझी आज्ञा ऐक, पाळ, 2 दिवसामध्ये मी तुला मुक्त करून टाकेल. Ariel, assuming a form invisible to Ferdinand, enchanted the prince with a beautiful song, leading him carefully into the presence of Prospero and Miranda. Ariel, जो अदृश्य झाला, जो फर्डिनॅन्डला दिसत नव्हता, त्याने फर्डिनॅन्डला अतिशय सुंदर गाणं ऐकवून एन्चॅन्ट केलं, म्हणजे मोहिनी घातली आणि त्याला आपल्या मागे मागे घेऊन आला जिथे प्रॉस्पेरो आणि मिरांडा उपस्थित होते. अँड ऑल हॅपन एक्झॅक्टली ॲज प्रॉस्पेरो हॅड प्लॅन्ड. आणि सर्वच्या सर्व त्यापुढे प्रॉस्पेरोच्या मनासारखं घडलं. मिरांडा, who had never ever seen any human being except her father, looked at the handsome young prince and was thrilled.
मिरांडा, जिने आपल्या वडिलांशिवाय कुठल्याही मनुष्य प्राण्याला बघितलं नव्हतं, तिने त्या हँडसम यंग प्रिन्सला बघितलं आणि शी वॉज थ्रिल्ड आणि ती शहारून गेली. तिला तो खूप आवडला. आय माइट कॉल हिम अ थिंग डिवाइन, शी एक्सक्लेम्ड, फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबेल. ती म्हणते की मी याला एक थिंग डिवाइन म्हणू का, म्हणजे याला मी एक अलौकिक गोष्ट म्हणू शकते, कारण इतकं सुंदर मी आधी काहीही बघितलं नाही. हे मिरांडाचे शब्द आहेत. जेव्हा तिने फर्डिनांडला बघितलं, तिला तो खूप आवडला. Ferdinand too was astonished to see such a beautiful young girl in a desolate place like the island. फर्डिनांडला सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं जेव्हा त्याने बघितलं की अशा या निर्मनुष्य बेटावर इतकी सुंदर मुलगी आहे. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलँड, ही थॉट टू हिमसेल्फ. त्याने विचार केला की नक्कीच ही या आयलँडची देवी असली पाहिजे. As they gazed at each other in wonder, admiration, and love, Prospero was secretly pleased. जेव्हा त्या दोघांनी एकमेकांकडे वंडर, ॲडमायरेशन आणि लव्ह या नजरेने बघितलं, म्हणजे एकमेकांना आश्चर्याने, प्रेमाने ते एकमेकांकडे बघत होते, तेव्हा प्रॉस्पेरोला आतल्या आत खूप आनंद झाला. बट आउटवर्डली ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. पण वरवर त्याने असं दाखवलं की त्याला खूप राग आलेला आहे. He accused the prince of spying on the island to capture it for himself. त्याने त्या प्रिन्सवर ठपका ठेवला की तो प्रिन्स आयलँडवर स्पाय करत होता, म्हणजे जासूसी करत होता, आणि त्याने त्या प्रिन्सला कैद केलं. फॉलो मी, ही सेड टू द प्रिन्स, आय शॅल टाय यू अप नेक अँड फीट टुगेदर. प्रॉस्पेरियो फर्डिनांडला म्हणाला की चल माझ्या मागे मागे, मी तुला पूर्ण शरीराला बांधून ठेवतो, म्हणजे नेक अँड फिट टुगेदर, मान आणि पाय एकत्र साखळदंडाने बांधून ठेवतो. अशा प्रकारे प्रॉस्पेरियो फर्डिनांडला म्हणाला. द ब्रेव प्रिन्स ड्रीव हिज सॉर्ड टू डिफेंड हिमसेल्फ. त्या शूर प्रिन्सने, राजकुमाराने आपली तलवार बाहेर काढली स्वतःला वाचवण्यासाठी. बट प्रॉस्पेरियो वेव्ड हिज मॅजिक स्टिक अँड द प्रिन्स वॉज फोर्स्ड टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू ॲज स्टील ॲज स्टोन. पण प्रॉस्पेरियोने आपल्या जादूची छडी फिरवली आणि तो राजकुमार एक जागच्या जागीच एखाद्या मूर्तीप्रमाणे खिळून राहिला, एखाद्या दगडासारखा. मिरांडा begged her father to be kind to the sweet prince, but Prospero took the prince to a cave where he was made to work carrying heavy logs. मिरांडा आपल्या वडिलांना विनंती करू लागली की त्या प्रिन्स सोबत, त्या राजकुमाराप्रती थोडी दया दाखवा. पण प्रॉस्पेरियोने त्या प्रिन्सला केवमध्ये, म्हणजे आपल्या गुहेमध्ये नेलं आणि तिथे त्याला भारी भरकम काम करायला भाग पाडलं. कॅरिंग हेवी लॉग्स, मोठमोठे लाकडाचे ओंडके उचलायला भाग पाडलं. दिस वॉज ओनली अ ट्रायल ऑफ हिज लव्ह. पण हे फक्त त्याच्या प्रेमाची परीक्षा होती. फॉर ॲज ही वॉच्ड देम फ्रॉम अफार, ही सॉ द यंग पीपल टॉकिंग टू इच अदर, गेटिंग टू नो इच अदर, अँड व्हेरी सून फॉलिंग इन लव्ह विथ इच अदर. पण ही फक्त त्या प्रिन्स फर्डिनांडच्या प्रेमाची परीक्षा होती, कारण प्रॉस्पेरो दुरून बघत होता की कशा प्रकारे ते दोन तरुण एकमेकांशी बोलत होते, एकमेकांना जाणून घेत होते आणि लवकरच एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार होते. आय शॅल बी द किंग ऑफ नेपल्स वन डे, फर्डिनांड सेड टू मिरांडा, अँड यू शॅल बी माय क्वीन, आय प्रॉमिस यू. फर्डिनांड मिरांडाला म्हणाला की एक दिवस मी नेपल्सचा राजा होणार आणि तू माझी राणी होशील, मी तुला वचन देतो. ॲट दिस प्रॉस्पेरो स्माइल्ड अँड अपिअरिंग बिफोर देम सेड टू फर्डिनांड. ते ऐकून प्रॉस्पेरियोने स्माईल केलं आणि त्यांच्यासमोर तो प्रगट झाला आणि फर्डिनांडला म्हणाला, ऑल युअर ट्रबल्स वेअर मेरली ट्रायल्स ऑफ युअर लव्ह. तो म्हणाला की तुझे जेही समस्या, संकट होते, ट्रबल्स होते, ते सर्व फक्त तुझ्या प्रेमाची परीक्षा होती. अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. आणि तू तुझ्या प्रेमाची परीक्षा पास झालेला आहेस. नाऊ आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. आता मी माझी मुलगी तुला देतो, जे की एक अमूल्य भेट आहे. In the meanwhile, in another part of the island, the evil and treacherous Antonio was once again plotting a murder. This time, he planned to kill King Alonso so that his brother Sebastian could become the king. आता इथे मध्यंतरी आयलँडच्या दुसऱ्या भागामध्ये
एव्हिल आणि ट्रेचरस अँटोनिओ, विश्वासघाती आणि दुष्ट अँटोनिओ, जो की प्रॉस्पेरियोचा भाऊ होता, तो अजून एक मर्डर प्लॅन करत होता आणि यावेळी तो अलोन्सोला मारून टाकायचा प्लॅन करत होता, जेणेकरून त्याचा भाऊ सेबेस्टियन हा राजा बनू शकेल. द टू विकेड मेन वेअर अबाउट टू किल द स्लीपिंग किंग. ते दोन दृष्ट माणसं त्या झोपलेल्या राजाला बस मारून टाकणारच होते. वेन एरियल वोक हिम अप. पण तितक्यात एरियलने त्या अलोन्सोला उठवलं, सेव्हिंग हिज लाईफ इन द निक ऑफ टाईम. आणि अतिशय योग्य वेळी अलोन्सोचा जीव एरियलने वाचवला. मेनी मोर ट्रिक्स डिड ही प्ले ऑन प्रॉस्पेरोज एनिमीज. एरियलने भरपूर साऱ्या ट्रिक प्ले केल्या प्रॉस्पेरियोच्या शत्रूंवर. ही कॉज देम टू वंडर अबाउट. ही फिल्ड देअर इयर्स विथ स्ट्रेंज अँड फ्राईटफुल नॉइसेस. त्याने त्या सगळ्यांना भटकायला भाग पाडलं. त्यांचे कान विचित्र अशा भीतीदायक आवाजाने भरून टाकले. वेन दे वेअर फेंट विथ हंगर, ही सेट अ ह्यूज बुकेट बिफोर दॅम. जेव्हा ते भुकेने व्याकुळ झाले आणि बस चक्कर येऊन पडणार, तेव्हा तो त्यांच्यासमोर मस्तपैकी वेगवेगळ्या डिशेस मांडून ठेवायचा, खाण्यापिण्याचे पदार्थ मांडायचा. ओनली टू टेक इट अवे व्हेन दे टच द फूड. आणि जेव्हा ते लोक त्या जेवणाला टच करायसाठी, खायसाठी जवळ यायचे, तेव्हा तो ते सर्व अदृश्य करून टाकायचा. अशा प्रकारे एरियलने त्या सर्वांना फार भंडावून सोडलं. When the men were nearly out of their senses with fear and hunger, Ariel reminded them of their treachery and wickedness in the past. जेव्हा ते सर्वच्या सर्व आता भीतीने आणि भुकेने नियरली आउट ऑफ देअर सेन्सेस, म्हणजे बस आता बेहोशच होणार होते, तेव्हा एरियलने त्यांना त्यांच्या पास्टमध्ये, त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांनी केलेली विश्वासघातीपणा आणि दुष्टपणाची आठवण करून दिली. जे त्यांनी प्रॉस्पेरियोसोबत वाईट केलं होतं, ते सर्व एरियलने त्यांना आठवण करून दिली. किंग अलोन्सो अँड द लॉयल लॉर्ड गोंझालो वेअर फिल्ड विथ ग्रीफ. अलोन्सो आणि जुना निष्ठावान मंत्री गोंझालो, त्या दोघांना अतिशय दुःख झालं. फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन टू प्रॉस्पेरियो. त्यांनी जो अन्याय प्रॉस्पेरियोसोबत केला होता, तो आठवून त्यांना पश्चाताप झाला. In this repentant mood, Ariel brought them before Prospero. अशा या दुविधा मनस्थितीत एरियल त्या सर्वांना घेऊन प्रॉस्पेरो समोर आला. At first they could hardly recognize the former Duke of Milan, for he was clothed in his magic robe. सुरुवातीला त्यांनी मिलानच्या आधीच्या सरदाराला ओळखलंच नाही, कारण प्रॉस्पेरियोने आपले जादूचे कपडे घातलेले होते, जादूचा तो मॅजिक रोब घातलेला होता. बट प्रॉस्पेरो रिवेल्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. पण प्रॉस्पेरो पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि तेव्हा त्यांनी सर्वांनी प्रॉस्पेरियोला ओळखलं. ही थँक्ड गोंझालो फॉर हिज काइंडनेस अँड रिअप्रोच द किंग अँड अँटोनियो फॉर देअर ट्रेचरी. प्रॉस्पेरियोने म्हातारा जो लॉर्ड होता, मंत्री होता गोंझालो, त्याला धन्यवाद दिले, कारण त्याने त्यांची मदत केली होती काइंडनेससाठी. आणि त्याने अलोन्सो आणि अँटोनियो यांना त्यांच्या विश्वासघातीपणासाठी खडसावलं. रिअप्रोच म्हणजे खडसावलं. द किंग अँड द अदर कोर्टियर्स वेर अशेम्ड. राजा आणि त्याच्यासोबत बाकी मंत्री यांना आपली स्वतःची खूप लाज वाटली. दे बेग्ड प्रॉस्पेरियोस फॉरगिव्हनेस. आणि सर्व लोक प्रॉस्पेरियोची क्षमा मागू लागले. आय हॅव बीन डल्ली पनिश्ड फॉर माय सिन्स, cried King Alonso, for I have lost my son and my kingdom is without an heir. किंग अलोन्सो म्हणजे राजा अलोन्सो रडू लागला, म्हणाला की मला आधीच माझ्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे. सिन्स म्हणजे पाप. मला अगोदरच माझ्या पापांची शिक्षा मिळाली आहे, कारण माझा एकुलता एक मुलगा हा मी गमावलेला आहे आणि आता माझ्या राज्य जे आहे, माझं राज्य, याला कुठलाही वारीस उरलेला नाही, असं म्हणून अलोन्सो रडू लागला. प्रॉस्पेरियो ड्रीव बॅक अ कर्टन फ्रॉम द एंट्रन्स ऑफ हिज केव. प्रॉस्पेरियोने आपल्या गुहेच्या समोरील जे कर्टन होतं, पडदा होता, तो बाजूला केला. इनसाइड दे सॉ फर्डिनांड अँड मिरांडा हॅपीली प्लेइंग अ गेम ऑफ चेस. आतमध्ये त्यांनी बघितलं की फर्डिनांड आणि मिरांडा दोघंही खूप आनंदाने चेसचा खेळ खेळत होते, बुद्धिबळाचा खेळ खेळत होते. हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. अलोन्सोने आपला हरवलेला मुलगा पुन्हा बघितला.
अलोन्सोचा आनंद गगनात मावत नव्हता. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट द फर्डिनांड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर. आणि जेव्हा त्याने ऐकलं की फर्डिनांड हा मिलान प्रॉस्पेरियोच्या मुलीसोबत लग्न करणार आहे, तिच्या प्रॉस्पेरियोच्या सुंदर मुलीसोबत लग्न करणार आहे, तेव्हा तर त्याला अतिशय आनंद झाला. सो इट ऑल एंडेड हॅपीली. अशा प्रकारे सर्व गोष्टी या खूप हॅपीली आनंदाने संपल्या किंवा त्यांचा शेवट झाला. प्रॉस्पेरियो अश्युअर्ड देम that their ship was safely anchored and each and every sailor was safe on board. प्रॉस्पेरियोने सर्वांना खात्री दिली की त्यांचं जहाज सुरक्षित आहे आणि जहाजावरील सर्व लोक जे आहेत ते सुद्धा सुरक्षित आहे. ऑन द फॉलोइंग डे दे ऑल सेट सेल फॉर नेपल्स. दुसऱ्या दिवशी सर्वच्या सर्व लोक नेपल्सला जायला निघाले. वेअर फर्डिनांड अँड मिरांडा वेअर टू बी मॅरिड. तिथे फर्डिनांड आणि मिरांडाचं लग्न होणार होतं. वेविंग देम गुड बाय, एरियल प्रॉमिस्ड देम काम सीज अँड फेवरेबल विंड्स. त्यांना गुड बाय म्हणताना एरियलने प्रॉमिस केलं, त्यांना वचन दिलं की रस्त्यात त्यांना समुद्र शांत मिळेल आणि हवासुद्धा फेवरेबल मिळेल. प्रॉस्पेरियो हॅड सेट हिम फ्री टू वंडर वेअर ही वुड ॲज फ्री ॲज द एअर. प्रॉस्पेरियोने शेवटी एरियलला मुक्त केलं. आता तो हवेप्रमाणे जिथे जायचं तिथे जायसाठी मुक्त होता, आझाद होता. Thus after many years of hardship, Prospero was back in Milan. अशा प्रकारे भरपूर वर्ष कष्ट केल्यानंतर प्रॉस्पेरियो हा मिलानला परतला. वेअर हिज पीपल वेलकम्ड हिम विथ ग्रेट लव्ह अँड जॉय. जिथे त्याच्या लोकांनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने त्याचं स्वागत केलं. ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक. त्याने ठरवलं की आता तो त्याची जादूची छडी तोडून टाकेल अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. आणि यापुढे जादूचा प्रयोग करणार नाही. ही वॉज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलान. मिलानला परत आल्यावर त्याला अतिशय आनंद झालेला होता, खुश होता. बट ही वॉज हॅपी अबव ऑल टू फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमीज हू हॅड रॉंग्ड हिम क्रुअली. पण सगळ्यात जास्त आनंद त्याला या गोष्टीचा होता की तो आपल्या शत्रूंना माफ करू शकला होता, ज्यांनी त्याच्यासोबत इतकं वाईट वागणूक केली होती किंवा त्याला दिली होती. इवन दो दे हॅड बीन ॲट हिज मर्सी ही डिड नॉट टेक रिव्हेंज ऑन देम. जरी ते सर्व लोक त्याच्या दयेवर अवलंबून होते तरीही प्रॉस्पेरियोने त्यांचा बदला घेतला नाही किंवा त्यांच्यासोबत त्यांना वाईट वागणूक दिली नाही. बट व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. पण अतिशय मोठ्या मनाने प्रॉस्पेरियोने आपल्या सर्व शत्रूंना माफ केलं होतं आणि या गोष्टीचा त्याला सर्वात जास्त आनंद होता. तर अशा प्रकारे मित्रांनो, द टेम्पेस्ट ही जी स्टोरी आहे ही इथे संपली. आय होप सर्वांना हा व्हिडिओ खूप चांगला वाटला असणार, समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.